छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी पक्षाचा रामराम केला. महाजनांनी राजीनाम्याचं नेमकं कारण काय स्पष्ट केलं नाही, तरी स्वतःला लहानसा प्रवक्ता म्हणत त्यांनी अडगळीत पडल्याची भावना अधोरेखित केली. राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक मानले गेलेल्या अनेक नेत्यांनी गेल्या काही वर्षात त्यांची साथ सोडल्याचं दिसतंय. या निमित्ताने आतापर्यंत मनसेला जय महाराष्ट्र केलेल्या बड्या नेत्यांचा आढावा घेऊयात. प्रवीण दरेकर सध्या भारतीय जनता पक्षात आहे, मात्र त्यांनी 2009 मध्ये पहिल्यांदा मनसेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवत आमदारकी मिळवली होती. मात्र 2014च्या निवडणुकीत पराभवाचा झटका बसल्यानंतर मनसेची साथ सोडत भाजपात प्रवेश केला. दुसरे आहेत राम कदम. राम कदम सध्या भाजपचे आमदार आहेत. कदमांनी 2009 मध्ये मनसेत प्रवेश केला आणि घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. 2014 मध्ये त्यांनी मनसे सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 2014ची विधानसभा निवडणुका भाजपच्या तिकिटावर लढवत त्यांनी शानदार विजय मिळवला होता. रवींद्र धंगेकर यांचे राजकीय प्रवास वळणावळणाचा राहिला आहे. 1997 ते 2006 ही 9 वर्षे ते शिवसेनेत होते. 2006 मध्ये राज ठाकरेंनी नवा पक्ष स्थापन करताच धंगेकरांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती धरला. 2009ची विधानसभा पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातून लढवत त्यांनी भाजपच्या गिरीश बापट यांना तगडी टक्कर दिली. अवघ्या 8,000 मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला. 2014 मध्येही ते मनसेकडून कसबा पेठेतून लढले, पण मोदी लाटेत पडले. अखेर 2017 मध्ये त्यांनी मनसेची साथ 11 वर्षांनी सोडली आणि काँग्रेसचा हात धरला. याच वर्षी काँग्रेससोबतचा 8 वर्षांचा प्रवास थांबवत त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तिसरे आहेत वसंत मोरे. पुण्याची पसंत वसंत मोरे अशी ओळख असलेले 5 ब्रँड नेते वसंत मोरे यांनी गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला रामराम ठोकला होता. निवडणुकीला उभं राहण्याची शक्यता धुसर झाल्यानंतर त्यांनी राज ठाकरेंना साष्टांग दंडवत घालत सोडचिठ्ठी दिली. लगेच ते वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत लोकसभा निवडणुकीला उतरले, मात्र पराभूत झाले. त्यानंतर लागोलाग त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. पुण्यातील बुलंद आवाज रुपाली ठोंबरे पाटील यांनी 2021 मध्ये मनसेला सोडचिठ्ठी दिली. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला होता. पुढे त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या आणि पक्षातील फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबतच राहिल्या. मनसेच्या खळखट्याक आंदोलनाचा चेहरा असलेले नितीन नांदगावकर यांनी पक्षाची साथ सोडणं धक्कादायक मानलं जातं. त्यांनी रातोरात मनसेची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला होता. राज ठाकरेंच्या अनाकलनीय भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कीर्तिकुमार शिंदे यांनी मनसेला रामराम ठोकला होता. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. भांडूप विधानसभा मतदारसंघातून मनसेचे आमदार राहिलेल्या शिशिर शिंदे यांनी राज ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. सुरुवातीला 1996 मध्ये ते शिवसेनेकडून विधानसभा परिषदेत आमदार होते, मात्र राज ठाकरेंनी वेगळी भूमिका घेताच शिंदेंनी त्यांची साथ सोडत दिली. 2009 मध्ये हर्षवर्धन जाधव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कन्नड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. 2014 मध्ये त्यांनी सलग 2दा ही जागा जिंकली, पण यावेळी ते शिवसेनेसोबत होते. नंतर ते भारत राष्ट्र समितीतही सामील झाले होते. मनसेचे कोकणातील शिलेदार असलेले वैभव खेडकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर त्यांनी भाजपची वाट धरली होती.